गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. माझं नाव भास्कर जयराम बोलले, राहणार पाटोळे, तालुका रायगड, जिल्हा जळगाव. माझा असं विनंती अर्ज होते पुनर्वसन अधिकाऱ्याकडे की ज्या लोकांना तुम्ही प्लॉट दिले आहे त्यांना कोणत्या आधारे दिलेले आहे, त्यांना कशा सबमिट केलेले आहे, त्यांचे मला डॉक्युमेंट द्या. तो मला माहितीचा काही अधिकार जो पाठवला तर तो मला परत द्या. नाहीतर मी काय करणार, मला पण सुद्धा प्लॉटची गरज आहे. हो, त्यांना जशा प्लॉटी दिल्या तसा मला प्लॉट देऊन टाका. प्लॉटच्या बाबतीत बोला तुम्ही. दोन प्लॉट होते, दोन प्लॉट होते माझे. एक प्लॉट होता 242चा आणि एक आहे 241चा. म्हणजे 242च्या प्लॉटच्या नंबरमध्ये त्यांनी मला एक प्लॉट दिलेला आहे ऑलरेडी. आणि 241च्या ह्याच्यामध्ये आम्ही दोन सामूहिक असल्यामुळे त्यांचा भूकंप मला मिळाला नाही आहे, कोणताही मोबदला मिळाला नाही आहे. मी त्यांच्याकरता त्यांना वारंवार अर्ज करत आहे. आणि माझ्या अलिप्त त्यांनी गावामध्ये अशा 6 ते 7-8 लोकांना प्लॉटी वाटप केलेले आहे. पण त्या आणि त्यांची स्टॅम्प ड्युटी त्यांनी भरलेली आहे 11,567 रुपये. अशा प्रत्येक ज्या लोकांना दिले त्या लोकांकडून त्यांनी असे पैसे वसूल करून त्यांना प्लॉटी दिलेले आहे. आणि मी पण पैसे भरायला तयार आहे, पण मला प्लॉट देत नाही आहे. नाही मला प्लॉट देतला तर असं माझं म्हणणं आहे की मला नको प्लॉट द्या, त्यांच्या प्लॉटी कॅन्सल करा आणि मला नमस्कार, मी प्रमोद डोंगरे, शहर अध्यक्ष, राष्ट्रीय जनमंच पक्ष. हे बोदळे भाऊसाहेब आज जे काही उपोषणाला बसले 20 तारखेपासून, तर त्यांचा विषय असा आहे की त्यांचे 2 प्लॉट होते. अच्छा. तर ते पुनर्वसनामध्ये 2 प्लॉट गेले, त्यापैकी त्यांना 1 प्लॉट मिळाला. अच्छा. 1 प्लॉटच्या बदल्यामध्ये त्यांना अजून प्लॉट हवा होता, परंतु शासनाने दिला आणि GR आहे म्हणून असं काही चुकीचं सांगितलं. आणि GR असलाही तर तो चुकीचाच आहे की 2 प्लॉटच्या बदल्यात 2 प्लॉट मिळाले पाहिजे त्यांना. बरोबर. परंतु पाठपुरावा करून ते होत नसल्यामुळे आता काही 2019 ते 23च्या या कालखंडामध्ये काही लोकांना डबल प्लॉट दिले गेले. अच्छा. तर मग त्या आधारे यांचं म्हणणं असं आहे की मला पण प्लॉट द्या. तर त्या लोकांना कुठल्या आधारे प्लॉट दिले गेले? 6 लोकांना दिले गेले, 2 लोकांचे अर्ज आलेले आहे. अच्छा. तर यांनाही तो प्लॉट दिला जावा, हे पण ती फी भरायला तयार आहे, कारण यांना राहण्याची व्यवस्था नाही आहे. हो हो. आणि शासनाचा GR परिपत्रक जरी असलं तरी कोणाच्या मूलभूत अधिकारांचं हनन होत असलं तर ते योग्य नाही. ते जो GRच चुकीचा बनवलेला आहे. 2 प्लॉट त्यांनी खरेदी करून घेतलेले आहेत. हो ना. तर यांनाही 2 प्लॉट मिळायला पाहिजे. ते आपली ती मागणी रास्तच आहे. आणि आता 4,000 स्क्वेअर फूट प्लॉट दिले गेले 6 लोकांना 11-11.5 रुपये भरून. त्याप्रमाणे यांना बी दिला जावा अशी आपली शासनास विनंती आहे. मी या बाबतीत उपजिल्हाधिकारी कुवर साहेब, जिल्हाधिकारी, ॲडिशनल कलेक्टर जे आहेत हारकर साहेबांना आता मी भेटून आलो. त्यांना मी सर्व माहिती दिली आणि सांगितलं की त्यांना प्लॉट देऊन त्यांचं उपोषण सोडावं. बरोबर. आणि न्यायाची बाजू आपण लोकांसमोर मांडावी. आम्ही न्यायालयाच्या दुसरीकडे जाण्याची आमची तयारी नाही. आपण शासनाने जी काही दखल घ्यायची ती घ्यावी. तसं त्याप्रमाणे त्यांनी दुसऱ्या आयुक्तांना तो वरती पुण्याला ठराव पाठवलेला आहे. अच्छा. तक्रार पाठवली अपीलसाठी. ते जे दखल घेतील आणि न्याय निर्वाह देतील, आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहतो. त्यांना न्याय मिळेल अशी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.